राज्याचे फोर्स 1चे अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील क्यूआरटी पोलीस कमांडोच्या कार्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी क्यूआरटी कमांडोच्या कार्यप्रणालीसंबंधी विविध मुद्द्यांची चर्चा केली. तसेच त्यांनी काही नवीन टिप्सही दिल्या. कृष्णप्रकाश यांनी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याशी देखील महत्त्वाची चर्चा केली आहे. तसेच अमरावतीत येण्यासाठी सायकलने प्रवास देखील त्यांनी केला आणि फिटनेस विषयक त्यांच्या विचारांबद्दल ते बोलत होते. As additional DG Force 1, आम्हाला वार्षिक मूल्यांकन करावा लागतो, इव्हॅल्युएशन करावा लागतो. यांचे वेगवेगळे परफॉर्मन्सेसचे आणि म्हणजे ते किती दिवसात फायरिंग करतात, किती दिवसात त्यांचे टेस्ट होतो, इंटरनल टेस्ट होतो, किती मॉक ड्रिल्स करतात, किती रेकी करतात, त्यांचं रिटर्न करण्याचं काय सिस्टम आहे, किती वर्षापासून लोक काम करत आहेत, हे सर्व गोष्टींचा आढावा आपण घेतो, इव्हॅल्युएशन करतो, मूल्यांकन करतो आणि मूल्यांकन केल्यानंतर सूचना देतो. तर इकडे 60% लोकांचं जे परफॉर्मन्स आहे उत्कृष्ट आहे आणि काही लोक बरेच वर्षापासून इथेच काम करत आहेत, त्यामुळे त्यांची उत्कृष्टता कमी झाली असावेत वयोमानामुळे आणि यांच्याकडे नवीन यंग रिक्रुटमेंट झाली नाही. कारण हे पाहिजे की 28 वर्षपर्यंतचा माणूस पाहिजे आणि ते 5 वर्ष त्यानंतर काम करू शकतो. पण त्याचे पुढे म्हणजे 28 वर्षे पुढच्या माणसाला फक्त जे 28 वर्षे आहेत त्यांनाच आपल्याला घेऊ शकतो. तर आम्ही त्यासाठी नवीन रिक्रूटपैकी काही लोक द्यायला सांगितले, ज्यांचे परफॉर्मन्स चांगला नाही आहे त्यांना हे करून, आणि बाकी चांगलं आहे. बाकी सर्व गोष्टी रितसर ट्रेनिंग होतो आहे, शूटिंग प्रॅक्टिस होतो आहे आणि फिजिकल प्रोफिशियन्सी टेस्ट होतो आहे. दर 3 महिन्याला टेस्ट हे लोक 5 टेस्ट घेतात सर्वांचे जे क्यूआरटीचे आहे. ते अलर्ट ठेवण्याची सिस्टम चांगली आहे. रेकी करतात. 15 जे व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहे त्याचे रेकी आणि त्याचे मॉक ड्रिल ते करतात. ते सर्व काही गोष्ट बरोबर करत आहेत. फक्त तेवढंच आहे की काही लोक वयोमानाने जास्त झालेले आहेत आणि त्याच्याऐवजी नौजवान जे कॉन्स्टेबल्स आहेत त्यांना घेणे गरजेचे आहे. आता नवीन प्रशिक्षण होऊन गेले त्यांच्यापैकी घेता येईल यांना. मध्यंतरी जेवढे लोक घेतले गेले ते दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले लोकांना घेण्यात आले आणि त्यामुळे ते यंग जे लॉट आहे अमरावती सिटीला मिळालेलं नाही. राज यही है कि मैं अपने समय का सदुपयोग करता हूँ. मी वेळ काढतो सर्व गोष्टीसाठी, जे हॉबीज आहे किंवा फिटनेस आहे यासाठी, आणि वेळ काढूपणा करत नाही. हा राज. थँक्यू.